फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश रहा। घोसावळ्याची भजी सोडा न घालता एकदम कुरकुरीत टेस्टी कशी बनवायची ही रेसिपी मी आज शेअर करतेय। सोडा घातलं तर तेल जास्त ओढतं, तर सोडा न घालता आपल्याला आज भजी बनवायची आहे, कुरकुरीत भजी। तर यासाठी या ठिकाणी मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे। मोठ्या चमच्यानी, भाजीच्या चमच्यानी 3 चमचे घ्यायचं आहे। बेसन थोडंसं जाडसर आहे आणि 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। पीठ एकदम बारीक घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, हिंग पावडर, जीरा पावडर, जीरा भरड करून घेतलेला आहे आणि अजवाईन हातावर थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे। फ्लेवर छान रिलीज होतं। यानंतर चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे। नॉर्मल पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार करत असताना जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अशा पद्धतीने बनवायचं आहे। पीठ जर पातळ झालं तर तेलामध्ये भजी सोडत असताना त्याचे थेंब पडतात, त्याच्यामुळे परफेक्ट बॅटर असणं खूप गरजेचं आहे। आणि जास्त घट्ट झालं तर कोटिंग व्यवस्थित होत नाहीये। घोसाळ्याचे जे आपण काप काढलेले असतात त्याचं कोटिंग व्यवस्थित होणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपल्याला सोडा बिलकुल नाही घालायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। कोणतीही भजी बनवत असताना सोडा न घालता जर बनवायचं असेल तर जास्त वेळ फेटून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं मी फेटून घेतेय। फेटून घेतल्यामुळं एकतर भजी खुसखुशीत होतात आणि दुसरं म्हणजे तेल बिलकुल ओढत नाही आहेत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरलेलंच आहे। कोथिंबीर घालतेय। कोथिंबीरीची चव सुद्धा खूप छान लागते भजीमध्ये। बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे, हे बघा। यानंतर घोसावळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। काप काढून घेतेय। काप काढत असताना एकदम पातळही काढायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे भजी छान होतात। तर हे अशा पद्धतीने काप काढून घ्यायचेत। काप काढून घेतल्यानंतर पाण्यामध्ये टाकलं तरी चालतं, पण पटकन बनवत असाल तर पाण्यामध्ये टाकायची बिलकुल गरज नाही आहे। थोड्या वेळानंतर बनवत असाल तर पाण्यात टाकावं लागेल, का तर ते काळे पडतात। तर हे काप काढून तयार झालेलं आहे आणि पिठामध्ये घालत असताना जितकी भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत तितकेच काप घालायचे आहेत। सगळे काप एकदम बिलकुल नाही घालायचे आहेत, पाणी सुटतं आणि बॅटर एकदम पातळ होतं, म्हणून जितके भजी सोडायचे तितकेच काप घालायचे आहेत। तर हे कोटिंग करून तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं असावं, म्हणजे भजी एकदम छान फुलून येतात। तर खूप छान अशी भजी तळून तयार झालेली आहेत, हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत। अशा पद्धतीनं बाकीचे काप सुद्धा कोट करून तळून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत भजी तयार होतात, खायला खूप टेस्टी लागतात। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। 3 चमचे बेसन आणि 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ या मेजरमेंटमध्ये 2 घोसावळ्याची भजी तयार होतात। काय पप्पा सुतळी आहे ना, ते लांब तसं